नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. बघा, आज जो आपण टॉपिक डिस्कस करतोय तर तो आपल्या इंडियन सोसायटी म्हणजे भारतीय समाज किंवा ओव्हरऑल एकंदरीत जर आपण करंट अफेअर्सचाही विचार केला किंवा आपण ऑप्शनलचा विचार केला तर सर्व पर्स्पेक्टिव्हनी किंवा सर्वच सब्जेक्टच्या अकॉर्डिंग तो आपल्याला इम्पॉर्टंट आहे, जो म्हणजे ग्लोकलायझेशन. तर बघा, तुम्हाला थंबनेलवर दिसलंच असणार, जो तुम्ही शब्द वाचलाय तो करेक्टली वाचलेला आहे. याच्या आधी आपण एक शब्द वारंवार ऐकत आलो आहे किंवा त्याबद्दल आपण अभ्यास केला आहे आणि तो म्हणजे शब्द आहे तो म्हणजे ग्लोबलायझेशन. राईट, आपण कशाचा अभ्यास करतो? ग्लोबलायझेशनचा. आता ग्लोबलायझेशनलाच आपण मराठीमध्ये काय म्हणणार? जागतिकीकरण. पण आता सध्या रिसेंट जो एक ट्रेंड आलेला आहे तर त्या ट्रेंडमध्ये यामध्ये काहीतरी चेंजेस आपल्याला दिसून येतात. मग हे चेंजेस काय आहे किंवा तो नवीन ट्रेंड काय आहे तर त्याला आपण म्हणणार ग्लोकलायझेशन. आता ग्लोकलायझेशन म्हणजे काय तर परत थंबनेलवरच तुम्हाला दिसलं असणार की ह्यामध्ये दोन गोष्टीचं कॉम्बिनेशन आहे. कुठलं तर पहिले म्हणजे ग्लोबल आणि दुसरं कॉम्बिनेशन म्हणजे लोकल. आता या दोन्ही गोष्टींनी मिळून तयार झालेला आहे ग्लोकलायझेशन. तर आता हा नवीन ट्रेंड काय आहे किंवा हा इतका फ्रिक्वेंटली न्यूजमध्ये का येतोय किंवा हे इम्पॉर्टंट आहे का, मग याचे भारतीय समाजावर म्हणजे ओव्हरऑल इंडियन सोसायटीमध्ये काही चेंजेस किंवा आपण असं म्हणू की त्याचे काही परिणाम असणार आहे का, तो ओव्हरऑल आजचं जे तुमचं लेक्चर असणार आहे तर ते लेक्चर GS1 म्हणजेच सामान्य अध्ययन 1 याच्यासाठी पण महत्त्वाचं आहे. त्याच व्यतिरिक्त जर का तुमचं ऑप्शनल सोशॉलॉजी असेल, समाजशास्त्र, तर त्यामध्ये देखील महत्त्वाचं आहे. आणि याशिवायच बघा, कधी कधी असे जे टॉपिक्स असतात हे तुम्हाला एसेमध्ये पण विचारल्या जाऊ शकतात. तर त्यामुळे निबंध लेखन एसेसाठी पण असे टॉपिक महत्त्वाचे आहे. तर हा रिसेंट ट्रेंड काय आहे हा आधी आपण समजून घेऊ. पण त्याआधी हे जो नवीन ट्रेंड आला तो आलेला आहे जागतिकीकरणापासून. तर मी तुम्हाला थोडक्यात जागतिकीकरण काय आहे हे सांगते. म्हणजे जागतिकीकरणलाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? ग्लोबलायझेशन. आता ग्लोबलायझेशन म्हणजे काय तर बघा, ही एक प्रक्रिया आहे की जी संपूर्ण समाजावर झालेली आहे. आता ही प्रक्रिया म्हणजेच काय तर बघा, सिंपल शब्दांमध्ये जर का सांगायचं झालं तर जागतिकीकरण म्हणजेच काय, आपण जागतिकीकरण कशाला म्हणू शकतो तर बघा, जागतिकीकरण म्हणजे काय तर मला सांगा, सुरुवातीला अगदी आपण आता प्राचीन इतिहासामध्ये जाऊ. ठीक आहे, तर प्राचीन इतिहासामध्ये जर का आपण विचार केला तर तेव्हा कसं होतं की प्रत्येक समाज एक तयार होत होता, असं आपण म्हणू एकदम सिंपल लँग्वेजमध्ये, की नवीन नवीन राष्ट्र तयार झालेली होती. किंवा असं न म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू की त्या काळी राजेशाही होती. ठीक आहे, प्रत्येक राजांचं किंगडम होतं, प्रत्येक राजांचं साम्राज्य होतं. तर असे छोटे छोटे जे राज्य आहेत ती संपूर्ण जगामध्ये होती, केवळ भारतीय उपखंडावरच आहे असं नाही आहे. तर युरोपमध्ये देखील अनेक राज्य होते, त्यांची राज्य होती, अमेरिकामध्ये पण होतं. तर असं आपण समजू की एकंदरीत पृथ्वीवर असे लहान मोठे राष्ट्र जी होती ती होती. आता ही राष्ट्र असत असताना बघा, यांचा एकमेकांशी कॉन्टॅक्ट व्हायचा का, मुद्दा हा येतोय. ठीक आहे, मग आता यांचा एकमेकांशी कॉन्टॅक्ट व्हायचा काय म्हणजे काय तर मला सांगा, जर आपण नागरीकरण बघितलं, सिव्हिलायझेशन बघितलं तर भारताच्या संदर्भात आपण काय म्हणतो की सर्वात आधी किंवा सर्वात प्राचीन सिव्हिलायझेशन कोणतं आहे तर आपलं सिव्हिलायझेशन आहे सिंधू संस्कृती, दॅट इज इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो. मग आता हे फक्त भारतीय उपखंडामध्ये हेच एक नागरीकरण होतं का तर नाही. याला कंटेम्पररी म्हणजे हे ज्या कालखंडामध्ये आहे त्याच कालखंडामध्ये जगाच्या अनेक भागावर वेगवेगळे असे नागरीकरण होते. हे त्या लक्षात, इजिप्तमध्ये होतं किंवा टर्कीमध्ये होतं, तुम्ही मेसोपोटेमियम हे नाव ऐकलं असणार. तर असे सर्व छोटे छोटे नागरीकरण होते. मग आता हे नागरीकरण जे आहे हे आयसोलेट होते का? आयसोलेट म्हणजे काय की असं होतं का की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन इथे जे लोक आहेत तर यांचा बिलकुलच दुसऱ्या नागरीकरणाशी किंवा दुसऱ्या सिव्हिलायझेशनशी कॉन्टॅक्ट नव्हता. तर आपल्याला जेवढेही पुरावे मिळालेले आहेत तर त्यावरून आपल्याला एवढं माहीत झालं आहे की यांचा दुसऱ्या सिव्हिलायझेशनसोबत कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिश झाला होता. म्हणजे हे काय होते, संपर्कामध्ये होते. म्हणजे आपण अगदी प्राचीन काळापासून असं म्हणू शकतो की कुठलंही राष्ट्र, म्हणजे आजच्या टर्ममध्ये बोलायचं झालं तर आपण कंट्री म्हणू, की कुठलंही कंट्री हे आयसोलेट नव्हती. दरवेळेस प्राचीन कालखंड असो, मध्ययुगीन असो किंवा आता रिसेंट मॉडर्न असो, प्रत्येक कंट्रीचा, प्रत्येक देशाचा हा दुसऱ्या देशाशी संबंध प्रस्थापित झालेला आहे किंवा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झालेला आहे. आता हे जे कॉन्टॅक्ट आहे या कॉन्टॅक्टच्याच रिलेटेड आपल्याला एक कन्सेप्ट आहे, तो म्हणजे जागतिकीकरण. आता मला सांगा, कुठलाही एक देश आहे,
ठीक आहे. आता कुठलाही एक देश आहे तर ह्या देशाचा जो विकास आहे म्हणजे एखादा देश डेव्हलप आहे की डेव्हलपिंग आहे किंवा अंडर डेव्हलप आहे म्हणजे विकसित आहे की विकसनशील आहे, तर हा जो विकास आहे हा आपण कशाच्या आधारावर ठरवतो, तर सर्वात आपलं बेसिक क्रायटेरिया असते ते म्हणजे त्या देशाची अर्थव्यवस्था, म्हणजेच काय, इकॉनॉमी. म्हणजे गव्हर्नमेंटजवळ रेव्हेन्यू किती जातोय, लोकांकडे पैसा किती आहे, ओव्हरऑल जे त्यांचं मार्केट आहे किंवा त्यांची जी अर्थव्यवस्था आहे ती किती प्रगत आहे, यावरनं आपण एक सरळ अंदाज लावू शकतो की तो समाज जो आहे तो विकसित आहे किंवा नाही. कारण मला सांगा, जर का एखाद्या देशाच्या सरकारकडे जितका जास्त पैसा असेल तितकेच जास्त ते सरकार काय करू शकते की जे वेलफेअरचे कामं आहे, जे सर्वसामान्य लोकांच्या गरजा भागवतात, तर या वेलफेअर कामांसाठी ते काय करू शकतात, इन्व्हेस्ट करू शकतात. मग ते नवीन नवीन हॉस्पिटल्स बांधू शकतात, रोड ट्रान्सपोर्टेशन बांधू शकतात, ज्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस आहेत त्या प्रोव्हाइड करू शकतात आणि यांनीच परत काय होणार, समाजामध्ये रोजगार होणार, परत लोकांना आणखी पैसा मिळणार. म्हणजे ओव्हरऑल जर आपण विचार केला तर कुठलाही समाज प्रगत आहे किंवा कुठलाही समाज विकसित आहे की नाही, तर याच्यासाठी आपलं सिंपल माध्यम कोणतं असते, तर ते असते त्या देशाची इकॉनॉमी. आता इकॉनॉमी म्हटलं तर महत्त्वाचं काय, तर महत्त्वाचं असते ट्रेड, म्हणजेच काय, व्यापार. आता बघा, इकॉनॉमी म्हणजे बेसिक जर का आपण तत्व बघितली तर काय येणार, इकॉनॉमी म्हणजेच काय किंवा अर्थव्यवस्थेमध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे, तर अर्थव्यवस्थेचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे ट्रेड. त्याच्यामध्ये काय येणार, व्यापार. न व्यापारामध्ये काय येते, तर बघा व्यापारामध्ये सरळ आहे की कुठल्या गोष्टीची डिमांड आहे, येत्या लक्षात, आणि त्या गोष्टींचं प्रोडक्शन आपण किती करतो, म्हणजेच काय की कोणत्या गोष्टीची मागणी आहे आणि ज्या गोष्टींची मागणी आहे त्या गोष्टींचा काय करायचा आहे, पुरवठा करायचा आहे. अशाच पद्धतीने व्यापार जो आहे तो अर्थव्यवस्थेमध्ये चालतो, येत्या लक्षात. म्हणजे आपण सिंपल टर्ममध्ये समजून घेतो की गोष्टी कशा एकमेकांशी लिंक आहे, म्हणजेच डिमांड आणि प्रोडक्शन हेच म्हणजे काय झालं, सिंपल ट्रेंड, की तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज आहे आणि मी काय करणार, तुमची गरज भागवण्यासाठी त्या वस्तू तुम्हाला देणार, म्हणजे त्या वस्तूंचं प्रोडक्शन करणार, आणि हा जो चालतो हा काय झाला, सिंपल व्यापार. मग आता मला सांगा, जे वेगवेगळे देश आहेत आपण सिंपल म्हणू किंवा ज्या वेगवेगळ्या कंट्रीज आहे, तर आता या कंट्रीमध्ये किंवा वेगवेगळे सोसायटी आपण म्हणू, म्हणजे याच्यामध्ये सर्व जगातल्या सोसायटी आल्या, म्हणजे सर्व जगातले समाज आले, तर यांचे जे डिमांड असणार आहे ते जवळपास सारखे असणार आहे. म्हणजे मानवाला जगण्यासाठी ज्या गोष्टींची गरज आहे त्या सेम असणार आहे, प्लस ज्या वेगवेगळ्या देशांमधली भौगोलिक परिस्थिती कशी आहे, तिथले सांस्कृतिक घटक कसे आहे किंवा तिथं धर्म कुठला आहे, तर या सर्व गोष्टींवरून आधारित त्यांचं डे टू डे लाईफ ठरतात किंवा एक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे आहे म्हणजे त्यांचं राहणीमान कसं असणार आहे हे ठरते आणि त्या राहणीमानानुसार त्यांची गरज निर्माण होते. आता जेव्हा ही गरज निर्माण होणार तर ती गरजा पुरवण्यासाठी जे प्रोडक्ट लागते ते प्रोडक्ट ती किंवा तोच समाज पुरवू शकते याची शाश्वती आपण घेऊ शकत नाही. म्हणजे सिंपल मला काय म्हणायचं आहे की भारतीय लोकांना जर का आता आपण असं कन्सिडर करू, ठीक आहे, भारतीय एक हायपोथेटिकली एक एक्झाम्पल देते मी तुम्हाला जस्ट समजण्यासाठी, की आपण असं म्हणू की भारत हा जो समाज आहे किंवा भारत हा जो देश आहे हा उष्णकटिबंधीय येतो, म्हणजे जवळपास जे टेम्परेचर आहे ते जास्त असते. मग मला सांगा अशा टेम्परेचरमध्ये कशाची डिमांड असणार, तर कॉटनच्या कपड्यांची डिमांड काय असणार, जास्त असणार. मग आता कॉटनच्या कपड्यांची गरज जर का जास्त आहे तर मला सांगा कॉटनचं प्रोडक्शन म्हणजे कापसाचं उत्पादन भारतीय समाजामध्येच होणं गरजेचं आहे. तेव्हा आपण काय करणार, ह्या सर्व लोकांची गरज पूर्ण करू शकणार, येत्या लक्षात. किंवा गहू आपण असं म्हणू की गहूची जर गरज असेल तर गव्हाचं प्रोडक्शन जेवढी मागणी आहे तेवढंच प्रोडक्शन भारतामध्ये होणं गरजेचं आहे, अन्यथा काय होणार की ही मागणी पूर्ण करू शकणार नाही किंवा लोकांच्या गरजा ज्या आहेत ते पूर्ण करू शकणार नाही आपण. मग मला सांगा अशा केसमध्ये काय असते, मग मागणी चेंज होते का किंवा आपण लोकांची गरज बदलू शकतो का, तर नाही. याला सिंपल सोल्युशन काय होतं की ठीक आहे, भारतामध्ये जरी कॉटनची म्हणजे कापसाची मागणी असेल किंवा गहूची मागणी असेल आणि त्याचं प्रोडक्शन जर का भारतामध्येच होत नसेल तर आपल्याकडे सेकंड ऑप्शन काय होता की दुसऱ्या कुठल्याही देशामधून तो काय करायचा आहे, आयात करायचा आहे. त्या लक्षात. म्हणजे सरळ आपण काय करतो, त्याला इम्पोर्ट करतो आणि तो इम्पोर्ट केल्यानंतर तो आपल्या देशामध्ये आणून त्याचे वेगवेगळे प्रोडक्ट बनवून आपण आपल्या समाजामध्ये विकतो. मग आता मला सांगा, या सिंपल लॉजिकमध्ये जर आपण विचार केला तर अशा अनेक गोष्टी ज्या आहेत, ज्या मानवाला गरज असते, ज्या समाजाची गरज असते, पण त्याचं उत्पादन किंवा त्याचं प्रोडक्शन हे त्याच देशामध्ये होऊ शकत नाही. मग अशा वेळेस अशा रॉ मटेरियलसाठी तो देश हा दुसऱ्या कुठल्या देशावर काय असतो, डिपेंडंट असतो, अवलंबून असतो.
मग याचा प्राईम मोटिव्ह काय होता? प्राईम मोटिव्ह होता ट्रेड. म्हणजे हे जे रॉ मटेरियल जात आहे किंवा हे जे प्रोडक्ट जात आहे तर हे कशाच्या मार्फत होत आहे? तर आपण असं म्हणू की ट्रेडच्या पर्स्पेक्टिव्हने होत आहे. म्हणजे ट्रेडसाठी एक देश हा दुसऱ्या देशावर अवलंबून आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. मग आता मला सांगा, आता हेच लॉजिक तुम्हाला सर्व कालखंडांमध्ये लावायचं आहे. प्राचीन कालखंडामध्ये जेव्हा वेगवेगळे नागरीकरण होते तर तेव्हा ते देखील ट्रेडसाठी, व्यापारासाठी दुसऱ्या देशांवर निर्भर होते किंवा व्यापारासाठीच त्यांचा कॉन्टॅक्ट आलेला आहे. त्यानंतर मध्ययुगीन कालखंड असो किंवा मॉडर्न कालखंड असो, प्रत्येक देश हा दुसऱ्या देशाशी संबंध प्रस्थापित करते किंवा त्यांचे कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिश झाले आहे. तर त्याचा प्राईम मोटिव्ह काय आहे? तो आहे ट्रेड. म्हणजे यामध्ये दोन्ही असणार की आपण दुसऱ्या देशावर कशासाठी डिपेंड आहे? रॉ मटेरियलसाठी आपण डिपेंड राहू शकतो किंवा आपण दुसऱ्या देशांवर कशासाठी डिपेंड आहे? तर मार्केट म्हणून देखील आपण डिपेंड राहू शकतो. म्हणजे आपल्या देशामध्ये ज्या काही गोष्टी तयार होणार तर तयार झालेल्या वस्तू दुसऱ्या देशामध्ये जाऊन पण आपण विकू शकतो, ज्याला आपण अर्थव्यवस्थेच्या भाषेत काय म्हणतो? निर्यात करणे. म्हणजे काही वस्तू आपण निर्यात पण करतो कारण त्या गोष्टीची गरज आपल्या देशात असते का? नाही. सिंपल एक आहे की एक एक्झाम्पल कन्सिडर करा. आपल्या देशामध्ये सिल्कचं प्रोडक्शन खूप जास्त होते, उत्पादन जास्त होते, पण जेवढं उत्पादन होत आहे तेवढ्या रेटनी सिल्कची जी मागणी आहे ते भारतीय समाजामध्ये नाही आहे. मग अशा वेळेस हे वाया जाणार आहे का? नाही. तर यांची मागणी ज्या देशामध्ये आहे त्या देशामध्ये आपण काय करणार? निर्यात करणार, म्हणजेच एक्सपोर्ट करणार. म्हणजेच बघा, ट्रेड हे जे सर्व चालते, आयात निर्यात, हे कशाच्या अंतर्गत? व्यापाराच्या अंतर्गत. म्हणजे त्याच्याशी रिलेटेड आहे ना ह्या टर्म. तर म्हणजेच व्यापार हा एक असा कन्सेप्ट होता की ज्यासाठी जगातल्या प्रत्येक कंट्री, प्रत्येक नागरीकरण हे दुसऱ्यांवर अवलंबून राहिले आहे. मग ते प्रोडक्ट साईडनी असो, रॉ मटेरियल साईडनी असो किंवा मार्केट साईडनी असो. मग आता यामध्येच बघा हाच कन्सेप्ट आहे. मग व्यापार असेल तर व्यापारासाठी जर का एक देश दुसऱ्या देशाशी संबंध प्रस्थापित करत आहे, दुसऱ्या देशांमध्ये जात आहे, म्हणजे प्रत्येक देशाचा दुसऱ्या देशासोबत हा जो कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिश होत आहे, संबंध एस्टॅब्लिश होत आहे आणि त्यामधून हे जे काही डिपेंडन्सी येत आहे, अवलंबत्व येत आहे, ह्या सर्व गोष्टींनी जे कनेक्शन तयार झालेलं आहे प्रत्येक देशांचं, त्यांनाच आपण म्हणणार जागतिकीकरण. सिंपल आहे. म्हणजे आपला देश, मला सांगा, एक भारतीय समाज जर आपण म्हटलं तर भारतीय समाज असा स्टेटमध्ये आहे का की त्याचा बिलकुल दुसऱ्या कुठल्याही देशाशी कॉन्टॅक्टच येत नाही किंवा तो कुठल्याही दुसऱ्या देशांवर डिपेंडन्सच नाही आहे? तर असं अजिबात नाही आहे. मला सांगा, भारतीय समाज म्हणजे भारत, आपण असं म्हणू इंडिया, तर इंडिया हा आज जगातल्या प्रत्येक दुसऱ्या कंट्रीसोबत काय आहे? कनेक्टेड आहे. कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी डिपेंड आहे. म्हणजे कुठून रॉ मटेरियलसाठी असणार, तर कुठे प्रोडक्टसाठी, म्हणजे जे मार्केट म्हणून तो डिपेंड असणार. ठीक आहे. तशा वेगवेगळ्या माध्यमांसाठी तो काय झालेला आहे? कनेक्टेड झालेला आहे. प्रत्येकाशी त्याचा संबंध आलेला आहे. हे जो कन्सेप्ट आहे, ही जी संकल्पना आहे की प्रत्येक देशाचा संबंध दुसऱ्या देशाशी येणे, प्रत्येक देश हा दुसऱ्या देशाला जोडल्या जाणे, यालाच म्हणतात जागतिकीकरण. यालाच काय म्हणतात? जागतिकीकरण. जागतिकीकरण म्हणजे काय? नावावरूनच लक्षात येणार की जे जग आहे तर त्या जगातले प्रत्येक देश हे एकमेकांशी काय आहे? कनेक्टेड आहे. मग आता जसं जसं कालखंड पुढे होत गेला, नवीन नवीन टेक्नॉलॉजी आल्या, नवीन नवीन डिमांड्स आल्या सोसायटीच्या, येत्या लक्षात. तर मग यामुळे हे जी डिपेंडन्सी आहे ही आणखीन जास्त वाढली. मला सांगा, कालांतराने सर्व्हिस सेक्टर म्हणजे सेवा क्षेत्र तयार झालं. मग या सर्व्हिस सेक्टरमुळे पण दुसऱ्या देशांची डिपेंडन्सी वाढली. नवीन नवीन टेक्नॉलॉजी तयार झाल्या, नवीन नवीन मशिनरीज आल्या, त्यानंतर इंडस्ट्रीयल रिव्होल्युशन झालं, सायंटिफिक रिव्होल्युशन झाले. म्हणजे ह्या ज्या गोष्टी नव्याने समाजामध्ये येत गेल्या, तर या नवीन गोष्टींनी काय केलं की हे जे डिपेंडन्सी आहे किंवा दुसऱ्या देशाशी तयार झालेले जे संबंध आहेत ते आणखीनच वाढवत गेले किंवा हे जे अवलंबत्व आहे ते आणखी जास्त वाढलं. आणि आता आपण जर विचार केला तर प्रत्येक देश हा जगातला किंवा पृथ्वीवरच्या प्रत्येक दुसऱ्या देशाशी कुठल्या ना कुठल्या गोष्टींसाठी, मग ते टेक्नॉलॉजी असो, टीचिंग असो, एज्युकेशन, किंवा ते सर्व्हिस सेक्टर असणार किंवा ते इंडस्ट्रियल सेक्टर असणार, कुठल्या ना कुठल्या बाबतीत तो देश हा एकमेकांशी काय आहे? कनेक्ट झालेला आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिश झालेला आहे. मग आता मला सांगा, हे जे असे पूर्ण देश एकमेकांशी कनेक्टेड झालेले आहे, त्यांचं हे जे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तयार झालेलं आहे, याच कन्सेप्टला आपण काय म्हणणार? ग्लोबलायझेशन. म्हणजेच हे काय झालेलं आहे? जागतिकीकरण तयार झालेलं आहे. म्हणजे लिटरली बघा, भारतामध्ये जे एक गाव असते, आपण म्हणतो ना ग्रामीण, तर हे जे गाव असते तर गावाची जी अर्थव्यवस्था चालते किंवा बघा गावातले लोक ज्या पद्धतीने
एकमेकांशी डिपेंडंट, एकमेकांवर डिपेंडंट असतात, किंवा गावातले लोकांचं बघा प्रत्येकाशी डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली संबंध प्रस्थापित झालेला असतो. प्रत्येक व्यक्ती हा कोणातरीवर डिपेंड असतो, मग तो रोजगारासाठी असणार किंवा दुसऱ्या कुठल्याही माध्यमांसाठी. तर ज्या पद्धतीने हे गावाची अर्थव्यवस्था चालते किंवा ग्रामीण अर्थव्यवस्था चालते, त्याच पद्धतीने जगाच्या लेवलवर आता जागतिक अर्थव्यवस्था चालायला लागली आहे. आणि त्यामुळे आपण आणखी याला एक टर्म देतो, ते म्हणजे ग्लोबल व्हिलेज. तुम्ही हे ऐकलं असणार की ग्लोबल व्हिलेज हा एक कन्सेप्ट आहे. ग्लोबल व्हिलेज म्हणजे काय, की संपूर्ण देश मिळून एक काय तयार झालेला आहे, व्हिलेज तयार झालेला आहे असं आपण म्हणू. ती ज्या पद्धतीने भारतामध्ये एखादं गाव असते, त्याच पद्धतीने आता जगामध्ये सर्व काय आहे, देश आहे जे एकमेकांशी कनेक्टेड आहे, जे एकमेकांवर अवलंबून आहे, म्हणजेच डिपेंडंट आहे. तर मग हे झालं जागतिकीकरण, जे आपण थोडक्यात सांगतो. मग आता जागतिकीकरणामुळे काय काय परिणाम झाले मला सांगा. तर सिंपल जागतिकीकरण म्हणजे काय, की प्रत्येक देशाचा दुसऱ्या देशाशी काय येणार आहे, कॉन्टॅक्ट येणार आहे, संबंध येणार आहे. आता मला सांगा, जर का प्रत्येक देश हा दुसऱ्या देशांमध्ये जातोय, आता देश म्हणजेच कोण, तर त्या देशातले व्यक्ती. आता भारतीय लोक जेव्हा पहिल्यांदा चीनमध्ये जाणार किंवा जेव्हा ते अमेरिकामध्ये जाणार, आणि अमेरिकेचे काही लोक आहेत किंवा आफ्रिकेचे काही लोक आहेत जे पहिल्यांदा भारतामध्ये येणार, तर तेव्हा काय होणार मला सांगा. फक्त ट्रेडच होणार आहे का, फक्त व्यापार होणार आहे का, नाही. तर व्यापार हा तर प्राईम मोटिव्ह होत्या, म्हणजे मुख्य जो घटक आहे तो जरी व्यापार असला, पण याचे इतर परिणाम काय काय झाले, तर मला सांगा. सर्वात आधी ते म्हणजे कल्चर, ही जी संस्कृती आहे, या संस्कृतीची देखील देवाणघेवाण झाली. आता हा मुख्य मुद्दा होता का, प्राईम मोटिव्ह होतो का, नाही. जे व्यक्ती गेले दुसऱ्या देशांमध्ये किंवा जे जातात दुसऱ्या देशांमध्ये, तर त्यांचा प्राईम मोटिव्ह हा व्यापार असतो, ट्रेड असतो. पण इनडायरेक्टली कशाचं ट्रान्समिशन होते, तर ते होते सांस्कृतिक घटकाचं. मग सांस्कृतिक घटकांमध्ये कुठले कुठले येणार, तर मला सांगा. आपल्याला दुसऱ्या देशांच्या भाषांचं नॉलेज आलं, केवळ त्यांची भाषा कुठली आहे हेच आपल्याला माहीत नाही झालं, तर त्यांची भाषा देखील आपण ॲडॉप्ट केली. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा घटक येतो तो म्हणजे फूड क्युसिन. फूड क्युसिन म्हणजे काय, की तुमचं जे अन्न आहे, प्रत्येक देशाचं एक वेगळं एक विशिष्ट असं अन्न असते आहे ना, वेगवेगळे पदार्थ असतात, अन्न पदार्थ. तर ह्या अन्न पदार्थांची पण ओळख दुसऱ्या देशांना झाली, किंवा दुसऱ्या देशातल्या लोकांचे जे अन्न पदार्थ आहेत त्याची जी ओळख आपली झाली, आपण ते देखील ॲडॉप्ट केले. त्यानंतर लँग्वेज असणार, त्यानंतर हे फूड क्युसिन असणार, त्यानंतर प्रत्येकच माध्यमातून म्हणजे जो सांस्कृतिक घटक आहे, इव्हन पेंटिंग, दुसऱ्या देशातल्या पेंटिंगसोबत आपली ओळख झाली, म्युझिक आहे त्याच्यासोबत आपली ओळख झाली, त्यानंतर जो पेहराव आहे म्हणजे ज्या पद्धतीचे आपण कपडे घालतो त्याच्याशी आपली ओळख झाली. इतकंच नाही तर जे आपलं डे टू डे लाईफस्टाईल असते, तर त्यामधल्या अनेक लहान सहान गोष्टीशी आपली ओळख झाली, की दुसऱ्या देशातले लोक कसे करतात आणि त्यांना आपल्या संस्कृतीची ओळख झाली, आणि यामधून सांस्कृतिक देवाणघेवाण देखील झाली. म्हणजे केवळ व्यापारच झाला का जागतिकीकरणामुळे, नाही, तर जागतिकीकरणामुळे सांस्कृतिक देवाणघेवाण देखील झाली. आणि या सांस्कृतिक देवाणघेवाणमुळे काय झालं, की कुठल्याही देशाची जी ओरिजिनल संस्कृती असते, तर त्या संस्कृतीमध्ये कल्टरेशन आलं, मॉडिफिकेशन आलं. जसं मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल सांगते. मला सांगा, आपण ही जी इंग्लिश लँग्वेज म्हणतो किंवा इंग्रजी भाषा जी आपण बोलतो, तर ही भारतीय भाषा होती का, नाही, ही तर एकदम अमेरिका किंवा ब्रिटिशची भाषा होती. पण आज मला बघा, की आज आपल्या समाजामध्ये, भारतीय समाजामध्ये आपण इंग्लिश भाषेला किती इझिली ॲडॉप्ट केला आहे, की आपण जनरली बोलत असताना बघा, इव्हन मी पण तुमच्याशी बोलते, तर मला सांगा माझ्या भाषेमध्ये तुम्हाला अनेक शब्द हे इंग्लिश दिसून येणार, येत्या लक्षात. म्हणजे आपण इझिली काय केलेलं आहे, दुसऱ्यांचं कल्चर ॲडॉप्ट केलेलं आहे, त्यांचं आपण स्वीकार केलेला आहे, आणि हा स्वीकार इतक्या लेवलचा झालेला आहे की आता तो आपल्या संस्कृतीचाच एक भाग बनून राहिलेला आहे. मग मला सांगा, असं फक्त आपल्यासोबतच झालं आहे का, नाही, तर हे सर्व देशांसोबत झालेलं आहे, हे सर्व समाजासोबत झालेलं आहे, की आता सर्वीकडे सर्व समाजाचे घटक मिळतात. म्हणजे इव्हन बघा, यामध्ये मी इथे टाकलेलं पण आहे की कोणते कोणते योगदान देणारे घटक आहे, त्यानंतर आव्हाने कुठले आहे. ठीक आहे, बघा मी इथे तुम्हाला वन बाय वन समजून सांगते. मला सांगा, संस्कृतीमध्ये बदल कसा कसा झाला, तर मला सांगा, एक आहे एज्युकेशन सिस्टीम. एज्युकेशन सिस्टीममध्ये बदल झाला. जे आपल्या देशाची पारंपरिक शिक्षण व्यवस्था कशी होती, तर गुरु शिष्य परंपरा होती, पण कुठेतरी आता त्याची जागा कोणी घेतली आहे, तर हे असे
प्रॉपर ज्याला आपण म्हणतो कन्स्ट्रक्टेड क्लासरूम असणार, क्लासरूम टीचिंग सध्या आलेली आहे किंवा रिसेंटली तर आता ऑनलाईन टीचिंग आलेली आहे. मग आता इथे पण मला सांगा लँग्वेजचं बॅरियर आलेलं आहे का? नाही. तुम्ही भारतामध्ये बसून देखील तुम्ही दुसऱ्या कुठल्याही कंट्रीचं एज्युकेशन घेऊ शकता. ठीक आहे. तर आता एज्युकेशन सर्वांसाठी सेम झालेलं आहे, त्यानंतर भाषा सर्वांसाठी सेम झालेलं आहे, त्यानंतर म्युझिक जे आहे ते पण आता सर्वांसाठी सेम झालेलं आहे. कारण आपल्याला दुसऱ्या देशाच्या संस्कृतीचा ॲक्सेस मिळालेला आहे. आपल्याला त्या गोष्टी, त्यांची संस्कृती कशी आहे याची माहिती आपल्याला जास्तीत जास्त मिळत गेली आणि त्या गोष्टी आपण ॲडॉप्ट केल्या. त्यानंतर पेंटिंग आहे, येत्या लक्षात. त्यानंतर तुमचं जे फूड क्युसिन आहे म्हणजे जे अन्न पदार्थ आहे ते आता सर्वत्र उपलब्ध झालेलं आहे. मला सांगा ग्लोबलायझेशन झालं, सर्व जग कनेक्टेड झालं, त्यांच्या गोष्टी आपल्या देशामध्ये आल्या. बघा आता भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये इव्हन मार्केटमध्ये इझिली तुम्हाला अमेरिकेचं फूड मिळून जाते, इझिली अवेलेबल होते. आपण जे पिझ्झा बर्गर वगैरे खातो तर हे त्यांचंच अन्न आहे जे आपल्याला इझिली आज मिळत आहे. किंवा आपण जो पेहराव करतोय, कपडे म्हणजे जे क्लोदिंग पॅटर्न आहे तर ते देखील आपण इझिली काय करतोय, जे दुसऱ्या संस्कृतीचं आहे किंवा दुसऱ्या देशांच्या संस्कृतीचा भाग आहे ते आज आपण इथे ॲडॉप्ट केलेलं आहे. त्यामुळे आपल्या मार्केटमध्ये आज जीन्स आहे किंवा जे वेस्टर्न कपडे आहेत ते पण तुम्हाला इझिली मिळून जाणार. ठीक आहे. तर अशा प्रत्येक आस्पेक्टमधून म्हणजे समाजाचे जे वेगवेगळे घटक असतात त्या प्रत्येक घटकांमध्ये आता आपल्याला दुसऱ्या देशाच्या संस्कृतीचे घटक इझिली उपलब्ध होतात कारण आपण त्यांचं अनुकरण करतो. मग आता मला सांगा सर्वीकडे अशाने काय होणार, एक सिमिलॅरिटी दिसून येणार. सिमिलॅरिटी म्हणजे काय? आता बघा इंग्लिश भाषेचा आपण एक्झाम्पल घेऊ. आज मला सांगा प्रत्येक पूर्ण जगामध्ये प्रत्येक समाज असा आहे, प्रत्येक देश असा आहे जिथे इंग्लिश भाषा बोलली जाते, हे त्या लक्षात. त्यानंतर प्रत्येक देश असा आहे की जिथे पिझ्झा बर्गर पास्ता यांसारखे पदार्थ मिळणार. त्यानंतर जगामध्ये प्रत्येक देश असा आहे की जिथे वेस्टर्न कपडे जे आहेत म्हणजे जीन्स आहे किंवा जे शर्ट्स आहे किंवा जे काही वेस्टर्न कपडे असतात ते तुम्हाला इझिली मिळून जाणार. ठीक आहे. इवन जे एक पर्टिक्युलर म्युझिक आपण असं म्हणू की ते तुम्हाला इझिली कुठल्याही कंट्रीमध्ये अवेलेबल होऊन जाणार किंवा तुम्ही त्याचे जे कॉन्सर्ट वगैरे असतात तर तुम्ही ते होऊ शकतात. म्हणजे बघा की जर आपण विचार केला ह्या सर्व जागतिकीकरणाचा तर तुमच्या एक लक्षात येणार की प्रत्येक समाजाचा आधी कसं होतं की प्रत्येक समाजाची एक पर्टिक्युलर संस्कृती होती. संस्कृती ही समाजाची ओळख असते. कुठल्याही समाजाला जर तुम्हाला ओळखायचं असलं तर आपण त्यांच्या सांस्कृतिक घटकांनी ओळखतो. पण आता मात्र ही संस्कृती जी आहे ही प्रत्येक देशाची संस्कृती ही त्यासाठी युनिक अशी राहिलेली नाही आहे. का बरं? कारण प्रत्येक देशाने काय केलेलं आहे की कुठेतरी स्वतःची संस्कृती मागे ठेवून ही जी ग्लोबल लेवलवर जी संस्कृती जात आहे ते कल्चर जे आहे ते त्यांनी अडॉप्ट केलेलं आहे. आणि त्यामुळे प्रत्येक देशामध्ये आपल्याला सांस्कृतिक दृष्टीने एक समानता दिसून येते ज्याला आपण म्हणतो कल्चरल होमोजिनिटी. त्या लक्षात. म्हणजे होमोजिनियस आहे म्हणजे काय, एक सारखे आहे किंवा याला आपण सिंपल सिमिलॅरिटी म्हणू. की ग्लोबलायझेशनमुळे काय झालेलं आहे तर ग्लोबलायझेशनमुळे कल्चरल सिमिलॅरिटी झालेली आहे. म्हणजे सांस्कृतिक दृष्ट्याने प्रत्येक देश प्रत्येक समाज हा काय आहे सिमिलर झालेला आहे, एकसारखा झालेला आहे. म्हणजे प्रत्येक समाजाची एक विशिष्ट अशी ओळख राहिलेली आहे का? नाही. तर सर्वीकडे काय आहे सिमिलर गोष्टी झालेल्या आहेत. मग आता मला सांगा आपला मुद्दा इथनं सुरू होते की हे जे ग्लोबलायझेशन झालं तर नो डाऊट ग्लोबलायझेशनचे जागतिकीकरणाचे खूप सर्व पॉझिटिव्ह पण आहे, सकारात्मक बाबी पण आहे. अनेक बाबतीत ग्लोबलायझेशनमुळे फायदा झालेला आहे. पण मला सांगा अनेक बाबतीत ग्लोबलायझेशनचे नकारात्मक परिणाम देखील आहे, एक निगेटिव्ह इम्पॅक्ट देखील झालेला आहे. आणि त्या निगेटिव्ह इम्पॅक्टमधला सर्वात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे हा कल्चरल सिमिलॅरिटी. की आता पर्टिक्युलरली कुठल्याही देशाचं विशिष्ट अशी संस्कृती राहिलेली नाही, विशिष्ट असं कल्चर राहिलेलं नाही, तर सर्वीकडे आता समानता आलेली आहे. मग मला सांगा ही जी बाब आहे ही समाजासाठी म्हणजे सामाजिक दृष्टीने जर आपण विचार केला तर समाजासाठी हे योग्य आहे का? तर नाही. जेव्हा आपण समाजाची व्याख्या शिकतो किंवा जेव्हा आपण समाज म्हणजे काय हे बेसिक शिकतो तर तेव्हा आपण म्हणतो की समाजाचा मुख्य घटक असते तो म्हणजे सांस्कृतिक घटक. जेवढं समाजासाठी अर्थव्यवस्था महत्त्वाची आहे, राजकीय घटक महत्त्वाचा आहे, तेवढाच महत्त्वाचा सांस्कृतिक घटक देखील आहे. कुठल्याही समाजाची ओळख ही तिच्या संस्कृतीने असते. मग जर का जगातल्या सर्व समाजाची संस्कृती सेम झाली, सिमिलर झाली तर मग युनिकनेस राहणार आहे का तिथे? नाही राहणार. मग त्या समाजाची ओळख राहणार आहे का? नाही राहणार. मग हे कुठेतरी घातक होतंय. ते जे सारखेपणा येत आहे हा कुठेतरी घातक होतोय. याने कुठेतरी संस्कृतीला एक थ्रेट किंवा धोका निर्माण होते. ही बाब जेव्हा लक्षात आली तर तेव्हा कुठेतरी याच्यावर डिबेट सुरू झाली की नाही
हे जे सिमिलॅरिटी येत आहे हे आपण करायला नाही पाहिजे. मग यावर सोल्युशन काय असायला पाहिजे, तर मला सांगा मग सोल्युशन असं असणार आहे का की हे जे ग्लोबलायझेशन आहे तर हे ग्लोबलायझेशनला बॅन करा, म्हणजे तुम्ही बिलकुल दुसऱ्या देशाशी त्यांच्या संस्कृतीशी कुठलेही कॉन्टॅक्ट ठेवू नका किंवा संबंध ठेवू नका, असं होणार आहे का? असं सोल्युशन असणार आहे का? नाही. तर मग याला सोल्युशन काय आलं बघा, एक सिम्पल सोल्युशन आलं की आता संपूर्ण जग हे एवढं कनेक्टेड झालेलं आहे, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली हे एवढे डिपेंडंट झालेले आहे प्रत्येक देश, की आपण ठरवून देखील कुठल्याही देशाशी आपण संबंध बंद करू शकत नाही. एवढी डिपेंडन्सी वाढलेली आहे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली. मग आपण संबंध तर तोडू शकत नाही, किंवा हे जे काही कल्चर जे एक्सचेंज होते, म्हणजे आपलं कल्चर दुसऱ्या देशांमध्ये जात आहे तिथे प्रमोट होत आहे आणि तिकडचं कल्चर आपल्या देशामध्ये होत आहे इथे प्रमोट होत आहे, तर आपण ही बाब देखील थांबवू शकत नाही. मग याला सोल्युशन काय असणार आहे, तर त्याला सोल्युशन म्हणून बघा मग मधामधातला जो फेज आला, तर त्या फेजमध्ये अनेक देशाच्या सरकारने अशा काही पॉलिसीज घेतल्या, अशा काही योजना राबवल्या की त्यामधून त्यांचं जे ओरिजिनल संस्कृती आहे तिला प्रमोट केलं पाहिजे. जसं सेम आता आपल्या इथे एक खूप पॉप्युलर एक योजना आली होती, जर तुम्ही ऐकलं असणार, की मेड इन इंडिया. मेड इन इंडिया म्हणजेच काय, की सर्व गोष्टी आपल्या देशात बनणार आहेत त्याच घ्या, त्यानंतर लोकल गोष्टींना प्रमोट करा. हे तुम्ही ऐकलं असणार. लोकल गोष्टींना प्रमोट म्हणजे काय, की ज्या वस्तू आपल्या मार्केटमध्ये दुसऱ्या देशातून येत आहे तर त्यांना प्रायोरिटी न देता जे लोकल जे इंडिजिनियस लोक आहे जे बनवतात तर त्यांच्यापासून तुम्ही खरेदी करा. तर हे अशा काही योजना तुम्ही ऐकल्या असणार. तर अशा योजना फक्त आपल्या गव्हर्नमेंटने आणल्या असंच नाही, तर प्रत्येक देशातल्या गव्हर्नमेंटनी मग अशा कुठले तरी जे प्लॅनिंग आहे किंवा ज्या स्कीम्स आहेत त्या राबवल्या, की जेणेकरून त्यांचं ओरिजिनल कल्चर हे काय राहणार, सस्टेन्ड राहणार. मग आता मला सांगा, दोन्ही गोष्टी जर साईड बाय साईड चालत आहे, एकीकडे आपण म्हणतोय की आपल्या देशाचा एक्सपोर्ट इम्पोर्ट पण वाढला पाहिजे, म्हणजे जागतिक व्यापार पण वाढला पाहिजे, आणि दुसरीकडे लगेच आपण म्हणतोय की नाही, आपले जे इंडिजिनियस कल्चर आहे किंवा इंडिजिनियस ट्रेड आहे याला पण आपल्याला प्रमोट करायचं आहे, आपण त्याला सपोर्ट करायला पाहिजे. तर मला सांगा, ह्या दोन्ही गोष्टी साईड बाय साईड चालणार आहे का? नाही. हे काय करतील, कॉन्फ्लिक्ट तयार करतील, म्हणजे संघर्ष तयार करतील की नेमकं करायचं काय आहे. तर याला मग सोल्युशन म्हणून एक काढण्यात आलं. तर याचं एक अल्टिमेट सोल्युशन होतं की ठीक आहे, कुठलीही एक गोष्ट तुम्ही कम्प्लिटली बॅन करू नका, बंदी त्याच्यावर आणू नका, किंवा कुठलीही एका गोष्टीलाच तुम्ही स्वीकारू नका, तर दोघांचं देखील सिंथेसिस तुम्ही करा. म्हणजे सिंपल आहे, तिथनं हा कन्सेप्ट आला ग्लोबल प्लस लोकल. येत्या लक्षात. म्हणजे साईड बाय साईड तुम्हाला दोन्हीही गोष्टी अडॉप्ट करायच्या आहे. कुठल्या दोन गोष्टी, तुम्हाला ग्लोबली पण गोष्टी अडॉप्ट करायच्या आहे, पण सोबतच तुम्हाला लोकल गोष्टी पण काय करायच्या आहे, अडॉप्ट करायच्या आहे. म्हणजेच काय की तुम्हाला ग्लोबल कल्चर जे आहे त्याला पण प्रमोट करायचं आहे किंवा ते पण तुम्ही अडॉप्ट करू शकतात, पण सोबतच तुम्हाला लोकल कल्चर जे आहे, तुमचं इंडिजिनियस कल्चर जे आहे किंवा ओरिजिनल तुमच्या देशाचं जे कल्चर आहे त्याला देखील अडॉप्ट करायचं आहे. तर या दोघांचं सिंथेसिस करण्यात आलं. या दोघांचं काय करण्यात आलं, सिंथेसिस करण्यात आलं. या दोघांनाही मिक्स करण्यात आलं आणि त्यापासून जे टर्म तयार झाली त्या टर्मला मग आपण म्हणतो ग्लोकलायझेशन. आता याचं एक्झाम्पल मी देते, म्हणजे तुमच्या लवकरच लक्षात येणार. बघा, आता इव्हन आपण जर का एक कन्सिडर केलं फूड. आता मला सांगा, सर्वात जास्त जे हा जो इम्पॅक्ट आपल्याला दिसतो तो फूडवर दिसतो. इव्हन भारतामध्ये कुठलेही जर एक शहर असेल तर त्या कुठल्याही शहरामध्ये फार इझिली तुम्हाला पिझ्झा, बर्गर, पास्ता यांसारखे पदार्थ दिसतात. तर हे पदार्थ जे आहे हे भारतीय आहे का, किंवा भारतीय संस्कृतीचा भाग होता का? हे नाही. हे तर वेस्टर्न आहे. आपण म्हणतो ना वेस्टर्न कल्चर आहे, म्हणजे पाश्चिमात्य देशांचं हे खाद्यपदार्थ आहे जे भारतीय समाजामध्ये इझिली दिसून येतात. मग आता बघा, आता हे जर ग्लोबल झालं, मग आला ग्लोबलला यांनी काय जे इंटरनॅशनल लेवलवर जो ट्रेड चालतं, मग यांनी काय सोल्युशन काढलं की ठीक आहे, हे तर ग्लोबल मार्केट झालं, हे दुसऱ्या कंट्रीचं खाद्यपदार्थ झालं, पण यांना जर का तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर कंट्रीमध्ये विकायचं असेल तर त्या लोकांचं कल्चर कसं आहे आधी हे समजून घ्यायचं. तर आता मला सांगा, जर का इंडियामध्ये विकायचं असेल तर मग ते आधी काय करतील, तर हे जे काही सपोज आपण एक एक्झाम्पल घेऊ, डॉमिनोज आहे किंवा KFCज आहेत, आता हे जे ब्रँड आहे हे काय करतात, इंटरनॅशनल लेवलवर त्यांचे खाद्यपदार्थ विकत असतात. मग आता जेव्हा यांना इंटरनॅशनल ट्रेड करायचा आहे, म्हणजे हा पार्ट कशाचा झाला, ग्लोबलचा, तर मग ते काय करणार की ज्या पर्टिक्युलर कंट्रीमध्ये ते विकतायत त्यांचा माल, तर त्या पर्टिक्युलर कंट्रीचं कल्चर कसं आहे, म्हणजे इथलं लोकल कल्चर कसं आहे आधी हे समजून घेणार. आता मला सांगा, इंडियामध्ये जे फूड कल्चर आहे तर ते कसं आहे, तर इंडियन लोकांना स्पायसेस फार आवडतात, मसाल्याचे पदार्थ फार आवडतात,
आपलं जे खाद्यपदार्थ आहे ते थोडंफार तिखट असते आणि वेगवेगळे फ्लेवर्स त्यामध्ये असतात. तर मग याचा यांनी विचार केला की अच्छा ह्या लोकांना अशा अशा गोष्टी आवडतात आणि ह्या कल्चरला कशामध्ये मिक्स करण्याचा प्रयत्न केला, तर या इंटरनॅशनल लेवलवर. म्हणून तुम्हाला बघा पिझ्झामध्ये तुम्हाला आलू टिक्की दिसणार, किंवा पिझ्झामध्येच किंवा बर्गरमध्ये आलू टिक्की तुम्हाला दिसणार, किंवा ज्याला आपण म्हणतो ना वेगवेगळे एकदम फ्लेवर असलेले किंवा एकदम स्पाइसेस असलेले पिझ्झा बर्गर आहेत, किंवा पनीर त्यामध्ये ॲड केले गेलेलं आहे, किंवा तुम्हाला बघा पनीर टिक्का बर्गर असे दिसतात. आता हे जे पदार्थ होते हे कशाचे होते, हे इंडियन कल्चरचा पार्ट होते. हे स्पाइसेस आहे किंवा हे जे फ्लेवर्स आहे हे कशाचा पार्ट होते, इंडियन कल्चरचा पार्ट होते. हा यांनी काय केलं, ॲडप्ट केला आणि ते प्रोडक्ट जे आहे ते मग मार्केटमध्ये आणलं. येत्या लक्षात. म्हणजे आता लिटरली इंडियन समाज सोसायटीमध्ये किंवा भारतीय समाजामध्ये जे तुम्हाला खाद्यपदार्थ दिसतात तर हे परफेक्टली किंवा पूर्णपणे हे वेस्टर्न पण नसतात आणि पूर्णपणे ते इंडियन पण नसतात. तर हे दोघांचं काय आहे, एक मिक्सिंग आहे. इवन तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता चायनीज फूड. आपण म्हणतो ना चायनीज फूड जे चायनाचं आहेच नाही, तर त्याला आपण काय केलं आहे की इंडियन टेस्ट हॅबिटनुसार त्याला काय केलेलं आहे, आपण मॉडिफाय केलेलं आहे. मग फक्त एक खाद्यपदार्थांच्याच बाबतीत झालं आहे का, नाही, तर हे संस्कृतीच्या प्रत्येक घटकासोबत झालेलं आहे. बघा इवन म्युझिकमध्ये बघा जे म्युझिक असतात तर जे वेस्टर्न म्युझिक आहे तर आपण ज्याला एक म्हणतो ना रॅपर, तर मग हे रॅपिंगमध्ये बघा त्याच्यामध्ये तुम्ही जर ऐकलं आहे की हा जो प्रकार आहे तर हा भारतीय संस्कृतीचा भाग नाही आहे, हे पण वेस्टर्न कल्चर आहे. पण आता तुम्ही बघा असे काही काही रॅप सॉन्ग बनवले जातात की त्यामध्ये संस्कृत श्लोक ॲड केलेले असतात, किंवा भारतीय भाषांमध्ये पण रॅप सॉंग्स कंपोज केलेले असतात. म्हणजे हे काय करत आहे की हे दुसऱ्या देशाचं जे कल्चर आहे तर त्या कल्चरला कशासोबत सिंथेसिस केल्या जात आहे, इंडियन कल्चरसोबत. येत्या लक्षात. इवन पेंटिंगमध्ये आपल्याला ते दिसून येणार. त्यानंतर प्रत्येक घटकांमध्ये लँग्वेजमध्ये ते आपल्याला दिसून येते, किंवा कपडे जे पेहराव आहे आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतात. म्हणजे अशा पद्धतीने आता काय केलेलं आहे, कल्चरचं सिंथेसिस केलेलं आहे. जसं बेस्ट एक एक्झाम्पल की एक बीफ आहे. आता बघा काही सोसायटी अशा आहे की जे बीफ खातात. मग भारतीय समाजामध्ये बीफ खाल्ल्या जाते का, नाही. म्हणून हे जे डॉमिनोज आहे, KFCs आहे किंवा मॅकडॉनल्ड्स आहे, हे बीफ रिलेटेड प्रोडक्ट जे आहे ते इंडियन सोसायटीमध्ये विकत पण नाही. म्हणजे इंडियन मार्केटमध्ये हे मिळत पण नाही का, कारण त्यांनी तेवढं मॉडिफाय केलं. येत्या लक्षात. इवन बघा काही ज्या इंटरनॅशनल फूड जे ब्रँड आहे तर ते बघा नवरात्री असताना टोटली व्हेजिटेरियन फूड डिलिव्हर करतात. म्हणजे असे ॲडॅप्टेशन जे आहे हे इंटरनॅशनल ट्रेडमध्ये करण्यात आले आहे, कुठल्याही देशाच्या संस्कृतीचा विचार करून. म्हणजे यांनी काय होणार की बघा यांनी कम्प्लिटली तुमचा समाजाचा जो सांस्कृतिक घटक आहे त्यामध्ये बदल पण घडून येणार नाही, आणि कुठेतरी तुमच्या देशाची जी ओरिजिनल संस्कृती आहे ते टिकून राहण्यात पण मदत होईल. म्हणजे दोन्हीही जे कल्चर आहे, दोन्ही जे संस्कृती आहे ते साईड बाय साईड तुम्हाला समाजामध्ये दिसून येणार. तर अशा प्रकारचा एक नवीन ट्रेंड आला आहे की जेणेकरून तुमच्या देशाची जी अर्थव्यवस्था आहे, इकॉनॉमी आहे ती सुद्धा धोक्यात येणार नाही, आणि तुमच्या देशाचं जे कल्चर आहे ते सुद्धा धोक्यात येणार नाही. तर याला सिंथेसिस म्हणून ग्लोकलायझेशन हा कन्सेप्ट सध्या आलेला आहे, जो फार ट्रेंडिंग होतोय आणि त्याचे बरेचसे एक्झाम्पल आपल्याला बघायला मिळतात. तर याचा वेगवेगळ्या अँगलनी वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि याचे एक्झाम्पल देखील लक्षात ठेवायचे आहे. तर आय रिअली होप की तुम्हाला हे लक्षात आलं असेल की ग्लोकलायझेशन म्हणजे एक्झॅक्टली काय आहे ते. ठीक आहे. तर तुम्हाला कुठली डाऊट्स असेल किंवा क्युरीज असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा आपल्याच अकॅडमीमध्ये आपण समाजशास्त्र या विषयाची ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅच सुरू केलेली आहे. बॅच ऑलरेडी सुरू झालेली आहे 29 जुलैपासनं, आणि समाजशास्त्र जे आहे ते मीच तुम्हाला शिकवते. तर बघा हे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही माध्यमातून आहे. आता ऑनलाईन स्टुडंट जे बॅच परचेस करणार तर त्यांना हे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. म्हणजे तुम्हाला रोज लाईव्ह लेक्चर येतील आणि प्लस हे रेकॉर्डेड फॉर्ममध्ये असणार आहे. तर जेणेकरून एखाद्या स्टुडंटचं कुठलंही लेक्चर मिस झालं तर तुम्ही नंबर ऑफ टाइम्स ते लेक्चर रेकॉर्डेड फॉर्ममध्ये बघू शकता. तशी हे आपली 3 तास दररोज चालणारी बॅच आहे जी आपण 100 दिवसांमध्ये संपवणार आहे. यामध्ये तुम्हाला अभ्यास साहित्य देखील पुरवल्या जाणार, टेस्ट असणार आहे, आन्सर रायटिंग असणार आहे. तर सर्व एक कॉम्प्रेहेन्सिव्ह बॅच आपण लॉन्च केलेली आहे. तर तुमच्यापैकी कोणीही बॅच परचेस करायला इंटरेस्टेड असणार तर अकॅडमीचे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिलेले आहे, त्यावर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही माहिती घ्या. थँक्यू.